रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केल्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे. मग तुम्हाला रंगोत्रिमल वाकड्याची गोष्ट माहिती आहे का? मी सांगतो. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवरती बदअमल केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये त्याचे हातपाय तोडून त्याचा चौरंग करण्याचे आदेश दिले आणि त्याच्याच नातेवाईकाच्या दारात त्याला फेकून दिला. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा फक्त 16 वर्षांचे होते आणि 16 वर्षाच्या एका मुलानं घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय पुढे खूप महत्वाचा ठरला. कारण त्याच्यानंतर 6 वर्षांनी 1652 साली अशीच एक घटना घडली. त्यावेळी रंगो त्रिमल वाकडा नावाच्या एका कुलकर्ण्यानं एका स्त्रीवरती बदअमल केला. स्त्रीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या थराला जातात याची कल्पना आता स्वराज्यात सगळ्यांनाच होती. त्यामुळे रंगो त्रिमल वाकडा महाराजांच्या भीतीने घाबरून गेला. आपण एका स्त्रीवरती बदअमल केलाय, त्यामुळे आपल्याला सुद्धा महाराज पकडणार आणि आपलं सुद्धा चौरंग होणार याची त्याला भीती वाटू लागली आणि त्या भीतीमुळे तो चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीत जाऊन लपला. पण तिथे सुद्धा त्याला शांत बसवेना. शिवरायांची माणसं इथं सुद्धा आपल्याला पकडायला येतील आणि आपला चौरंगा करतील, हातपाय तोडून टाकतील याची त्यानं इतकी धास्ती घेतली की 1652 सालीच तो हार्ट अटॅक येऊन घाबरून मेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीवरती हात टाकणाऱ्याचे काय हाल होतात याची ही गोष्ट आहे. परवा यज्ञासोबत घडलेली घटना आणि आरोपीला फाशी न दिल्याची बातमी जर छत्रपती शिवाजी महाराजांना समजली असती तर शिवाजी महाराजांनी त्या नराधमाचे आणि या सरकारचे काय हाल केले असते याचा विचारही करवत नाही. महाराजांबद्दलची आणि रंगोत्रिमल वाकड्याची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नव्हती तर अशाच वेगवेगळ्या गोष्टींसाठी शिवसूत्र सिरीजला फॉलो करा. ही सिरीज सर्वांपर्यंत पोहोचवा. कमेंट करून तुमचं मत सांगा. यज्ञा बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि त्या नराधमाला फाशीच व्हायला पाहिजे, भर चौकात व्हायला पाहिजे ही मागणी कायम ठेवूया. जय शिवराय.